हॅलो. आज आपण त्याच्या पुढचा पाठ बघणार आहोत, जे आपण कालपर्यंत बघितलं. या पुढचा R11 हा एक रेफ्रिजरंट आहे. त्याचा केमिकल फॉर्म्युला CCl3F आहे. मॉलिक्युलर मास 136.36 वगैरे आहे. त्याचा बॉइलिंग पॉईंट बघा 23.8, क्रिटिकल टेम्परेचर 198. ओके. तर बॉइलिंग पॉईंट हा अति जास्त पण असू नये, तर कारण की त्यापुढे आपल्याला चांगल्या प्रकारची सिस्टीम बनवावी लागेल. म्हणजे हेवी आहे, कॉपरची ट्यूबची जाडी वाढली म्हणजे वजन वाढणार. त्याचप्रमाणे तेवढा कॉम्प्रेसर आपल्याला चांगला बनवावा लागणार, कंडेन्सर चांगला बनवावा लागणार, कॅपिलरी आणि योगर्ट, म्हणजे आपली टोटल कॉस्ट वाढली. त्यामुळे रेफ्रिजरंट सिलेक्शन करताना बॉइलिंग पॉईंट हा एकदम पण जास्त नाही पाहिजे, जेणेकरून तुमची ओव्हरऑल कॉस्ट वाढेल. त्याच्यानंतर काल आपण स्टँडर्ड ग्रुप बघितले होते, अमेरिकन सोसायटी ऑफ हिटिंग रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशननुसार A1, A2, A3. त्याच्यानुसार जो A1मध्ये तुझी लो टॉक्सिक आणि लो फ्लेमेबल, पण ODP आहे तो 1 आहे. आणि हा काय करतो की आपला जो ओझोनचा थर आहे त्याला डाऊन किंवा कमी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे हा आता वापरला जातो, बॅन झाला आहे. जो 2000मध्ये याच्यावर बॅनिंग आलं आहे. आणि त्याचा जो ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल पॉईंट आहे तो 3800 समथिंग आहे. म्हणजे हा जेवढा कमी असेल तेवढं आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग कमी होणार आहे. म्हणजे साईटला जी उष्णता वाढते किंवा जो आपण CO2 इमिशन होतं, NO2 इमिशन होतं, बाष्प, ह्या सगळ्या गोष्टी त्या आपल्या ग्रीन हाऊस इफेक्टची कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल. त्याच्यानुसार आपलं सभोवतालचं वातावरण बनतं, टेम्परेचर वाढतं आहे. तर त्याच्यासाठी ही GWPची व्हॅल्यू कमी पाहिजे. सेम टोटल इक्वलंट वॉर्मिंग इम्पॅक्ट जो आहे 1000, तो कसा काढला जातो, तर काल आपण सूत्र बघितलं होतं यासाठी. ओके, सूत्र बघितलं होतं डायरेक्ट कुलिंग आणि इनडायरेक्ट कुलिंग. तर डायरेक्ट कुलिंगमध्ये काय येतं, लिकेजेस, म्हणजे आपल्याला डायरेक्ट इम्पॅक्ट होतात म्हणून डायरेक्ट, आणि इनडायरेक्टमध्ये आपण जे काही एनर्जी कन्झम्पशन आहे त्या दोघांची बेरीज म्हणजे टोटल इक्विव्हॅलंट वॉर्मिंग इम्पॅक्ट. ओके, ही नवीन कन्सेप्ट आली आता. त्यानंतर सेम R12 CCl2F2 मास, मॉलिक्युलर मास 120 वगैरे आहे. जसं मागाशी सांगितलं, त्याचा बॉइलिंग पॉईंट हा 29.6 आहे. ओके, त्यामुळे हा जास्त प्रमाणात त्यावेळी वापरला यायचा. त्यानंतर क्रिटिकल टेम्परेचर 112 वगैरे आहे. ODP 0.9 होता, A ग्रुपमध्ये आहे. आता A ग्रुपमध्ये काय आहे, कालचं सांगितलं होतं की लो टॉक्सिक आणि नो फ्लेमेबल. ओके, त्यामुळे हा वापरण्यायोग्य होता. प्रॉब्लेम कुठे यायचा, हो, GWP ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल बघा 8181 समथिंग वगैरे आहे. त्यामुळे खूपच हा उष्णता निर्माण करतो. त्यानंतर R22 जो वापरला जातो अजून पण, CHClF2 86.47 वगैरेचा मॉलिक्युलर मास आहे, -40.8 बॉइलिंग टेम्परेचर आहे. त्याच्यानंतर ओके, अगेन तो पण याच कॅटेगरीत येतो, ज्याचा टोटल इक्वलंट वॉर्मिंग इम्पॅक्ट तो 1000 आहे A1 कॅटेगरीमध्ये. आणि ODP हा खूप कमी आहे, 0.05. त्याचं ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल आहे ते 1500 समथिंग आहे. त्यामुळे ते कमीत कमी पाहिजे. ओके,
देन त्याच्या पुढचा सध्या आता R32 वापरायची, R32 अवेलेबल आहे आपल्या बाजारात. तो CH2F2 तिचं मोलेक्युलर मास 52 वगैरे आहे. ओके, त्यानंतर जर बॉइलिंग पॉईंट 51.7 वगैरे आहे. क्रिटिकल टेम्परेचर आहे 78 वगैरे. 1000 त्याचं TQWI आहे. A2 कॅटेगरीमध्ये आहे. तर A2 कॅटेगरी म्हणजे काय आहे की लो टॉक्सिक, लो फ्लेमेबल. ओके, A2 कॅटेगरी. त्यानंतर त्याचा जो ODP आहे तो 0 आहे आणि GWP ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल हा 650 आहे. त्यामुळे इतरांपेक्षा कमी आहे. त्यामुळे आता हा वापरला जातो आहे. ओके, त्यानंतर R134A हा वापरला जातो. केमिकल फॉर्म्युला, त्यानंतर मॉलिक्युलर मास, क्रिटिकल टेम्परेचर, बॉइलिंग पॉईंट. तर याचा जो काही TQWI आहे तो 10 ते 30च आहे फक्त. त्यानंतर B1 कॅटेगरीमध्ये येतो. तर B1 कॅटेगरी काय आहे, तर B1 कॅटेगरी म्हणजे हाईट ऑफ नो फ्लेमेबल. ओके, B1 कॅटेगरी. त्यानंतर याचा ODP आहे तो निग्लिजिबल आहे 0.020. ओके, ॲज कम्पेअर टू 1. पण याचा जो काही GWP आहे ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल तो फक्त 90 आहे. त्यामुळे हा एवढा काही हानिकारक नाही इतरांपेक्षा कम्पेअर टू. आपण आता जो 32 बघितला R32 त्याच्यापेक्षा पण चांगला आहे. ओके, त्यानंतर R134A आणि I134 आणि 134A दोघांची जी प्रॉपर्टीज फक्त चेंज असतात, त्यामुळे हा A लावलेला आहे. त्यानंतर केमिकल फॉर्म्युला बघा, CH2F2. इथे फक्त F आहे म्हणजे प्रॉपर्टीज चेंज झाल्या. फ्लोरीनचा आयटम एका ठिकाणी जास्त एका ठिकाणी कमी आहे, त्यामुळे त्याचे प्रॉपर्टीज कमी झाले. दोघांचा पण मोलेक्युलर मास सेमच आहे 102.3 102.3. त्याच्यानंतर त्यांचा बॉइलिंग पॉईंट फरक फ्लोरीनमुळे, फ्लोरीनकडे 2 होता इथे 1 होतं, त्यामुळे 23.0 आणि -26.1. 118 आणि 101चा क्रिटिकल टेम्परेचर आणि प्रेशर आहे. त्यानंतर दोघांचा पण WQI हा 1000च आहे. ओके, त्यानंतर हा जो आहे A1 कॅटेगरी लो टॉक्सिक आणि नो फ्लेमेबल. BP हा 0च आहे. पण प्रॉब्लेम कुठे आहे, तर हा जो काही GWP आहे ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल तो 1300 आहे. ओके, त्याच्यानंतर 142 वगैरे वापरला होतो. 142, 143, 142 100 आहे मोलिक्युलर मास. बॉइलिंग टेम्परेचर -9.8 आहे. क्रिटिकल प्रेशर बघा 1000. A2 कॅटेगरीमध्ये येतो. ओके, ODP कमी आहे पण पोटेन्शियल डिफरन्स तो GWP आहे तो जास्त आहे. त्यामुळं ओके, दुसरी स्लाईड बघूया. तर ह्याच्यामध्ये आपण R400 सिरीज आहे जी झिओट्रॉपिक. त्याच्यामध्ये R410 ज्याच्यामध्ये 3 रेफ्रिजरंट ॲड केले जातात, ब्लेंडिंग म्हणतो आपण. R22, R152A, R124. त्यामुळे त्याचा पर्सेंटेज आहे 53, 13, 34. मोलेक्युलर मास 94 वगैरे आहे. बॉइलिंग पॉईंट साधारणपणे 33 -33 वगैरे आहे. त्यानंतर क्रिटिकल टेम्परेचर 108 आहे. जो त्याचा TQWI आहे टोटल क्वालिटी वॉर्मिंग इम्पॅक्ट तो साधारणपणे 800 वगैरे आहे आणि A1 कॅटेगरीमधला आहे. पण आता बघा
तर जे ओझोन डिप्लेशन आहे तो 0.03 आहे आणि बऱ्यापैकी ग्लोबल वॉर्मिंग पॉईंट हा लेस आहे बाकीच्यांपेक्षा, जरी आपण R134 वगैरे कम्पेअर केला तर. त्यानंतर 410B, R22, R152, 124 तर प्रॉपर्टी चेंज, कारण की बघा इकडे 53%, 61%, 13%, 11%, 34%, 28%, त्यामुळे तो AB असा नंबरिंग केलेला आहे त्यांनी त्यांना. त्यानंतर 92 त्याचा मास आहे. बॉइलिंग पॉईंट साधारणपणे 34 आहे, -106 क्रिटिकल टेम्परेचर आहे. 840 साधारणपणे TQI आहे. A1 कॅटेगरीमध्ये येतो, कारण की हे बाकीचे पण ते A1 कॅटेगरी येतात म्हणून त्यांनी भागिले A1 केलेलं आहे. ओके. 0.03 जर ODP आहे. 0.039 आणि 1190 होऊ शकतात, म्हणजे 1200 एवढं त्याचा GWP आहे. त्यानंतर 404 वापरला होतो. 404, 125, 143A आणि 134A या सिगांचं ब्लेंडिंग आहे ते 44, 52, 4%, 97. त्याचा मोलिक्युलर मास आहे 45.9. त्याचं बॉइलिंग पॉईंट आहे 90. क्रिटिकल टेम्परेचर आहे 72 क्रिटिकल टेम्परेचर आहे. 500 त्याचं TQWI आहे. A1 कॅटेगरीमध्ये तो 0 ODP आहे, पण त्याचा GWP हा जास्त आहे. ओके. हे आपण AC वगैरे वापरतो. 407 बघा, 407 R32, R125, R34A त्याचं ब्लेंडिंग आहे 90. त्याचं हे आहे 45, 82, 1000 GWP. A1 कॅटेगरीमध्ये तो 0 ODP आहे, पण ग्लोबल वॉर्मिंग 1770 वगैरे. ओके. त्यानंतर 410 वापरला जातो. 410AB, 1 R32, 125. दोघांच्या प्रॉपर्टीज फक्त 50-50 आणि 55-55 आहे, त्याच्यामुळे त्याचं मास वेगळे होतं आहे 72 आणि 75. A1 कॅटेगरीमध्ये 0 आणि इकडे त्याचा ग्लोबल वॉर्मिंग पॉईंट खूपच कमी आहे, म्हणजे अगदी निग्लिजिबल, आणि 1725 वगैरे. ओके. दुसऱ्या स्लाईडमध्ये आपण R11B वापरला जातो. 1270 V22, 152 R हे वापरले जातात. आता 1270 जो काही आपण हायड्रोकार्बन बघितले काल, 270 म्हणजे ब्युटेन वगैरे, R600 वगैरे जे हायड्रोकार्बन आहे, तर त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेडच्या 2 टाईप असतात. तर तो 4 अंकी वगैरे आहे, तो अनसॅच्युरेटेड आहे. त्याच्यानंतर त्याचं 1500 GWP आहे, 0.04 वगैरे ODP आहे. आणि A1 आणि A2 कॅटेगरीमध्ये लो टॉक्सिक, लो फ्लेमेबल अशी कॅटेगरी येते ती. त्याच्यानंतर I500, R12, R152 जसं 6000 वगैरे ODP आहे. आपला GWP 0.06 ओझोन डिप्लेशन वगैरे आहे. R600ची सिरीज पण वापरली जाते काही AC जर आपण आयसोब्युटेन आणि ब्युटेन साधारणपणे A3 कॅटेगरीमध्ये येतात. A1, A2, A3. A3 कॅटेगरी काय आहे? लो टॉक्सिक, हाय फ्लेमेबल. जे आपण ब्युटेन 3 वापरतो ना ब्रेझिंगसाठी, पण तो हाय फ्लेमेबल आहे. बाकी ODP त्याचा 0 आहे आणि GWP <1 आहे, त्यामुळे हा एकदमच परफेक्ट आपल्याला वापरण्यासाठी. त्यानंतर अमोनियासुद्धा, अजून पण अमोनिया वापरला जातो. कारण बघा, अमोनिया मोलिक्युलर मास आहे 17 आहे फक्त. त्यानंतर बॉइलिंग पॉईंट आहे तो -33.3 आहे. त्यानंतर क्रिटिकल टेम्परेचर पण 133 वगैरे आहे. त्याच्यानंतर 133 जो त्याचा TQWI आहे तो पण चांगला आहे. B2 कॅटेगरी म्हणजे हाय टॉक्सिक, नो फ्लेमेबल. ओके. 0 ODP आणि <1 त्याचा GWP आहे. तर एवढ्या पद्धतीचे आपण काय करतो, रेफ्रिजरंट आता सध्या वापरतो आहे. काही ना रिप्लेस करून तेवढेच फक्त घेतलेले आहेत. तर आपला एक्झॅक्ट रिप्लेसमेंट कुठल्या इथे झाले ती बघूया.
बघा पहिली स्लाईड ज्याच्यामध्ये R11 आपण बघितला होता की तो का वापरला जात नाही की त्याचा नॅचरल बॉइलिंग पॉईंट काय आहे तो 23.7 तिकडे पण होता. त्यानंतर जो क्रिटिकल टेम्परेचर आहे ते 182 पॉईंट समथिंग आहे किलोजूल पर kg. ओके. त्यानंतर लॅटेंट हीट आहे ते 182.5 वगैरे आणि 197 क्रिटिकल टेम्परेचर आहे. जो रेशो आपण बघितला होता CP/CV तो 1.1 आहे. ओके. ODP साधारणपणे 1 आहे जो आपल्याला घातक आहे. आणि GWP हा वापरला कुठे जायचा लार्ज एअर कंडिशनिंग सिस्टीम, इंडस्ट्रीयल आणि फोम ब्लोविंग एजंट. ओके. तर त्याच्या व्यतिरिक्त आपण आता R134 R123 R11B R245 FA आणि N-पेंटेन ओके हे त्याच्या बदली आपण रिप्लेसमेंट म्हणून वापरतो. त्यानंतर R12 जो CFC कॅटेगरीमधला आहे नॅचरल बॉइलिंग पॉईंट आहे -29.9. त्याच्यानंतर लॅटेंट हीट 145.8 आहे. जो त्याचा क्रिटिकल टेम्परेचर 112 आहे. आणि कंडेन्सर प्रेशर वर्सेस इव्हॅपोरेटर प्रेशर त्याचा रेशो आहे तो 1.16 आहे. हा वापरला कुठे जातो डोमेस्टिक, स्मॉल एअर कंडिशनर आणि वॉटर कूलर आणि कोल्ड स्टोरेज. त्याच्या व्यतिरिक्त आपण R22 वापरतो आहे, R124, 227, 401, 411 आणि R17 जो अमोनिया एवढे सगळे आपण त्याच्या व्यतिरिक्त वापरतो आहे. त्याच्यानंतर R22 जो आता फेज आउट करणार आहे केलेला आहे म्हणून R22ला रिप्लेसमेंट काय बघा एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये कोल्ड स्टोरेजमध्ये वापरतो. -40.8 आहे. लॅटेंट हीट त्याची 233 पॉईंट समथिंग आहे. त्यानंतर 96.2 हा त्याचा क्रिटिकल टेम्परेचर रेशो आहे तो 1.16. ODP खूप कमी आहे 0.0. पण GWP आहे तो 1500 वगैरे आहे. तर तो कमी करण्यासाठी आपण 410, 417, 407, 507, 507A, 404 आणि 717 हे रेफ्रिजरेंट वापरतो त्याला रिप्लेसमेंट म्हणून. R134 आहे जो अजून रिप्लेसमेंट रिक्वायर्ड नाही पण मिनरल सॉईलमध्ये चालत नाही. इमिसिबल इन मिनरल सॉइल्स. ओके. हायली हायग्रोस्कोपिक युजर फॉर रिप्लेसमेंट ऑफ 12साठी पण वापरला जातो जो आपण वर बघितला. डोमेस्टिक रेफ्रिजरेटर, वॉटर कूलर आणि ऑटोमोबाईल AC असं सगळीकडे वापरला जातो R134 आहे जो खूप पॉप्युलर आहे सध्या. त्याचा GWP 1200 वगैरे आहे तिकडे 1300 होता. सो ODP 0 आहे. बाकी सगळ्या प्रॉपर्टी आपल्याला फिट होतात त्यामुळे तो वापरला जातो. ओके. त्यानंतर R717 म्हणजे अमोनिया. ओके. ओल्ड कोल्ड स्टोरेज, आईस प्लांट, फूड प्रोसेसिंग, फ्रोझन केबिन जो अजून पण काही रिप्लेसमेंट नाही फक्त त्याच्या थोडंसं टॉक्झिक आहे, फ्लेमेबल आहे, इनकम्प्लीट विथ कॉपर, हाय इफिशियन्सी. ओके. आणि इनएफिशियंट अवेलेबिलिटी. त्यामुळे त्याचं GWP 0 आहे, ODP 0 आहे. त्यामुळे ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला जशा पाहिजे तशा तो मिळून देतो. R744 CO2 ज्याचं GWP 1 आहे, ODP 0 आहे आणि बाकी सगळ्या प्रॉपर्टीज ठीक आहेत. कोल्ड स्टोरेजमध्ये वापरला जातो, एअर कंडिशनिंगमध्ये, सायमल्टेनियस कुलिंगमध्ये, हीटिंगमध्ये आणि व्हेरी लो क्रिटिकल टेम्परेचर अति पण जास्त असू नये. अति जास्त असल्यानंतर काय होतं की आपली जी व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी आहे त्याच्यावर फरक पडतो. ओके. इको फ्रेंडली आहे. त्यानंतर R718 म्हणजे वॉटर. आता वॉटर म्हणून आपण एक रेफ्रिजरेंट म्हणून वापरू शकतो अप टू 0 डिग्री सेल्सिअस कारण की आफ्टर 0 डिग्री सेल्सिअस हा स्वतःच बर्फ होतो. ओके. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला 0 डिग्री सेल्सिअस वापरायचं आपण सेकंडरी रेफ्रिजरेंट बघतो ज्याच्यामध्ये ब्राईन म्हणतो आपण. हा ब्राईन म्हणजेच काय आहे वॉटर प्लस सॉल्ट म्हणजेच ब्राईन तयार होतं. ओके. तर नुसतं वॉटर आहे आपण आता सेकंडरी म्हणून फक्त 0 डिग्री सेल्सिअसवर वापरू शकतो. त्याच्या खाली जायचं असेल मायनसमध्ये तर आपल्याला रेफ्रिजरेंट चेंज करावा लागतो. ओके. त्यानंतर ॲब्सॉर्प्शन सिस्टीम जे आपण आईस वगैरे मेकिंग आहे तिथे वापरली जाते. आणि स्टीम जेट. नॅचरल बॉइलिंग पॉईंट वगैरे चांगला आहे. फ्रीजिंग पॉईंट पण चांगला आहे. फ्रीजिंग जॉईंट म्हणजे त्याची ड्रॉबॅक 0 पॉईंटला तो फ्रीज होतो. लार्ज स्पेसिफिक व्हॉल्यूम आहे. इको फ्रेंडली आहे. ओके. त्याच्यानंतर R600 जो बघितला आपण जो वापरला जातो सध्या ज्याचा GWP
3 आहे, ODP 0 आहे, CP वगैरे, आणि बॉइलिंग पॉईंट आहे तो 11.33 वगैरे, आणि क्रिटिकल लॅटेंट आहे 337.7 जी खूपच चांगली आहे. आणि रिप्लेसमेंट हा R12 डोमेस्टिक फ्रीज आणि वॉटरमध्ये. आता सध्या AC पण वापरायचं चालू आहे. फ्लेमेबल आहे आणि इको फ्रेंडली आहे. ओके, एवढं हे आपले रेफ्रिजरंट आहेत जे आपण रिप्लेसमेंट केलेली आहेत. आणि ही शेवटची स्लाईड आहे. त्याच्यामध्ये हॅलाइट टॉर्च जे आपण लीक डिटेक्शनमधून वापरतो. हॅलाइट टॉर्च सिम्पल अँड फास्ट मेथड आहे. वेन एअर फ्लो ओव्हर कॉपर इलेमेंट हिटेड बाय मिथिल अल्कोहोल फ्लेम. ओके, तर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल कुठल्यामुळे, तर मिथिल अल्कोहोल फ्लेममुळे तुम्हाला काय मिळतं, वेपर ऑफ हायड्रोजनेटेड रेफ्रिजरंट डिकम्पोज अँड चेंज द कलर. आता जो कलर जर ग्रीन असेल तर ती स्मॉल लिकेज असेल, आणि जर कलर जर ब्ल्यूइश विथ रॅडियस असेल तर लार्ज लिकेज असेल. ओके, तुम्हाला क्वेश्चन या फ्लेमबद्दल विचारला जातो, कुठल्या प्रकारची फ्लेम असेल तर कुठल्या प्रकारचं लिकेज असतं आणि कशामुळं गलतं. मिथिल अल्कोहोलमुळे तुझी जी फ्लेम क्रिएट होईल आणि त्याच्यामुळे तो आयडेंटिफाय करा होतो. इलेक्ट्रॉन डिटेक्टर जो आयनायझेशन करतो आणि आपण त्याच्यापासून डिटेक्ट करू शकतो. खूप सेन्सिटिव्ह आहे, बट कॅनॉट बी यूज इन ॲम्बियंट एअर. ओके, और फ्लेमेबल वेपर्स. त्यानंतर बबल ही आपली जुनी मेथड आहे. साबणाचं पाणी क्रिएट करायचं आणि जिथे लिकेज असेल ते लावून ठेवायचं. बुडबुडे क्रिएट झाले तर समजायचं की इथे लिकेज आहे. ओके, थँक्यू.